सचिन जवळकर आपल्या प्रभागामधून 12 ब या गटातून मी निवडणूक लढवत आहे। मी निवडणुकीत उभारण्याचं मेन कारण म्हणजे काय, ह्याच्या आधी मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे। मला सरकारी नोकरी होती सोलापूर महानगरपालिकेत। मी आपल्या सोलापूर महानगरपालिकेत एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी काम केलेलं आहे। पण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्या प्रभागामध्ये जेवढी कामं व्हायला पाहिजे, एक अधिकारी म्हणून ते आपल्याला काम करता येत नाही। आपल्याकडे काय असणार, मोजकेच कामे येणार, ते आपले मंजूर करून घेणार आणि आपण ते पुढचे कामं करणार। पण तळागाळात जे समस्या आहेत हे कोणाला कळतात, नागरिकांना कळतात, नागरिकांकडून नगरसेवकांकडे। नगरसेवकांचं काय काम असतं हे सांगते तुम्हाला। नगरसेवकांना आपण एक नागरिक म्हणून आपण जी समस्या होतो, समजा पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, ड्रेनेजची समस्या, हे आपण कोणाला सांगतो, नगरसेवकांना सांगतो किंवा नगरसेवकांच्या प्रतिनिधीला सांगतो। पण जर नगरसेवकच तुमच्या मधला नसेल, तुमच्या अनुभवातला नसेल किंवा तुमच्या ऐकण्यातला नसेल, तुमच्या प्रभागातला नसेल, तर आपण काय करणार, त्यांच्या कार्यालयाला जाणार, 10 किलोमीटर लांब 100 रुपये घालणार, 50 रुपये घालणार, आपलं काम सोडणार, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसणार, दादा माझं हे काम आहे, ताई माझं हे काम आहे, आपण म्हणणार ते काम आपलं झालं, बरं नाही झालं तर परत 4दा चक्र मारणार। पण तसं न करता आता आपण काय करणार आहे, आपल्या स्थानिक उमेदवार म्हणजे आपल्या प्रभागातले जे स्थानिक नागरिक आहेत, मी स्वतः आशानगरमध्ये राहते, ताई सुनील नगरमध्ये राहतात, डॉक्टर सुनील नगरमध्येच असतात, विनायक नगरमध्ये त्यांचं क्लिनिक आहे, पोतन सर आपले कामगार वसाहतमध्ये राहतात। सर्व आपले जे 4 उमेदवार आहेत सगळे हाकेच्या अंतरावर आहेत। तुमचे जे काही समस्या असेल, तुमची काही अडीअडचणी, मी आता इथं आल्यावर म्हणले काही जणांनी रस्ता झालेला नाही आहे, ड्रेनेजची लाईन झालेली नाही आहे, पाण्याची समस्या, पाण्याची लाईन अर्धे घालून टाकून दिलेली, परत ते पूर्ण झाले नाही, हे समस्या आहेत। हे समस्या तुम्ही सांगणार कोणाला, नगरसेवकाला सांगणार। नगरसेवकच तुमचा ऐकणारा नसेल, तुमच्या प्रभागातला नसेल, तर तुम्ही सांगणार कोणाला। एक स्थानिक उमेदवार असेल तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन बोलू शकता, ताई हे काम सांगितलं होतं तुम्ही हे काम केलं नाही, दादा तुम्ही सांगितलं होतं केलं नाही, किंवा हे काम तुमच्याकडनं अर्ध राहिलेलं आहे। याकरता उपाय म्हणून ह्या 15 तारखेला 15 जानेवारीला मतदान आहे। मतदान करताना आधी तुम्ही मतदान केलात, तुम्ही ज्यांना मतदान केलात आणि किती कामं झाले ते तुम्हालाही माहिती आहे। तेच चूक आता 15 वर्षाची चूक पुन्हा तेच करायचं आहे का, परत एकदा नवीन नेत्याला, नवीन चेहऱ्याला, नवीन लोकांना संधी देऊन आपल्या प्रभागाचा विकास करा, ते आता तुमच्या हातात आहे। जर तुम्ही नवीन एक संधी द्याल, नवीन लोकांना नवीन उत्साह असतो, नवीन काहीतरी करून दाखवायचं असतं, त्यांनी आल्यावर आपल्याला काही ना काही करून दाखवायचं। 5 वर्ष आहेत, आपण नागरिकांचा विश्वास कमवलेला असतो, त्यांच्या विश्वासावर खरं राहण्यासाठी काही ना काही काम करून त्यांना दाखवायचं असतंय।